निरंजन मधुकर शिंदे, सकल हिंदू समाज महाराज प्रतिष्ठान ही संघटना आहे. काय नेमकं तुमचा विरोध आहे? ओबीसी कोल्हापूर दाखल झालेले आहेत, ते उद्घाटन होतं, तुम्ही विरोध केलेला आहे. उद्घाटनाला विरोध करण्याचं कारण म्हणजे असली पिल्लावळ आपल्या इथं कोल्हापुरात नको आहे. आपण शिवशाहू महाराजांच्या विचारानं चालणारी कोल्हापुरी नगरी आहे. इथं बघता तर आई जगदंबेचे इथं स्थान आहे, नवरात्राचा उत्सवाचा काळ आहे आणि अशा भाविक पर्यटक येत असतात आणि त्यांनाही कुठे इजा पोचू नये म्हणून आमचा हा विरोध होता त्याला. आणि त्यातून जर त्यांना अशी बेताल वक्तव्य जर परत इथून जर केली तर तसं आम्ही उत्तर देऊ. आत्ता आम्हाला कळालं की बाप आहे अशा त्यांनी घोषणा दिल्या. तर मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाकी कोणीही बाप नाही. जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते. माननीय उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले. आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की 2023-24ची जे रब्बीचा अजून पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे. त्यानंतर 2024-25चा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे. त्यानंतर 2023-24चे फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं. त्याचबरोबर 2024च्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी KYC केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा. अशा प्रकारच्या शेतकऱ्या सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर. मागच्या 2 दिवसात 4 आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे. एक खल्लाडची, एक लेगावची, एक शिरसगाव मोजणीची आणि एक घाडणी. हे परिस्थिती आपल्याकडे आहे. दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, तिकडे यावर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे. पण आपली जे परिस्थिती आहे 20 ते 25 वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती जशीच आहे. आत्महत्या सुरू आहे. मग हे जे आपला जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना, आता हे आपण आता काय केलं नाही तो शेतकरी आत्महत्या कमीत कमी 3 पट वाढणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे, बेमुदत आंदोलन. मोर्चा हा शेतकऱ्यांचा मजुरांचा मोर्चा आहे. लोक फक्त काही नेते मंडळी निवडणूक पुरता आपला आस्वाद घेतात, पण निवडणूक झाली की नंतर मात्र त्यांना आपला वास येते, मला असं वाटतंय. बरोबर ना? महाराजांनी कमी शब्दात चांगल्या ठिकाणी मांडणी केली. अरविंद भाऊंनी बी एवढं अभ्यासू व्यक्तिमत्व मलाही माहित नव्हतं काय त्यानं जे म्हणजे डायरेक्ट गोळा धाव घातला देईल.